मासिक पाळी येणं ही म्हणजे शरीर शुद्धी करणारी एक प्रक्रिया आहे. माझ्यामध्ये तरी स्त्रियांना लाभलेलं वरदान आहे. आपण ते किती पेन होतं, कितीही त्याच्याबद्दल आपण खूप त्रास होतो सगळ्यांना, खरंय, पण ते नैसर्गिक दृष्ट्या शरीर आपलं डिटॉक्स होत असतं, म्हणून ते खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे स्त्रियांना 50 पर्यंत आजारपण कमी असतात किंवा त्यांना जॉईंट पेन वगैरे हे सगळं प्रमाण कमी असतं. आहारामध्ये फायबर्स, कार्बोहायड्रेट्स किंवा ह्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे, पण जास्त प्रमाणात फायबर्स हे जायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट सुद्धा आहारात असणं हे खूप गरजेचं आहे. सो अशा काळात आपल्याला पित्तशामक आहार हा घेणं गरजेचं आहे. स्त्रियांनी अभ्यंग करणं म्हणजे शरीरात वात वाढणार आहे, मग वात वाढू नये याची काळजी स्त्रियांनी आधीच घ्यायची. खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस असेल तर अशा वेळेस शिरोधारा केली तरीही चालेल. स्त्रियांना जर जॉईंट पेन्स होत असतील तर पायांना काशाच्या वाटीने तेल लावायचं किंवा तुपाने काशाच्या वाटीने छान पाय घासून घ्यायचे. ह्याने त्यांच्या डोळ्यांना तेज तर मिळणारच आहे, पण त्यांना आनंद मिळायला किंवा मानसिक दृष्ट्या पण बरं वाटायला त्याने मदत होणार आहे. नमस्कार. इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर रुचा या पॉडकास्टमध्ये मी तपस्या निवे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण वेगवेगळ्या विषयांवरती दर एपिसोडला गप्पा मारतोय, नवीन काहीतरी जाणून घेतोय, नवीन उपचार किंवा कुठले आजार असतील तर त्याच्यावरची औषधं, आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, असे वेगवेगळ्या प्रकारे आपण हा पॉडकास्ट करतोय. पण आज मात्र अजून एक महत्वाचा विषय आपण घेणार आहोत, तो स्त्रियांच्या बाबतीतला, त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा काळ, तो म्हणजे मेनोपॉज. मासिक पाळी येणं हे स्त्रीसाठी खूप महत्वाचं मानलं जातं, पण ज्यावेळेस ती जाते तो जो काळ असतो मेनोपॉजचा, तो तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा असतो. त्यावेळेस तिच्या बाबतीत नेमकं काय घडत असतं याबद्दल आपण जाणून घेऊयात डॉक्टर रुचा यांच्याकडनं. डॉक्टर रुचा, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. थँक्यू सो मच. मी म्हटलं तसं की स्त्रियांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ की तिची मासिक पाळी जाते, तो जो काळ असतो मेनोपॉज, हा खूप महत्वाचा म्हटला जातो. यावेळेस तिच्या आयुष्यात आंतरिक म्हणा किंवा बाह्य म्हणा खूप बदल घडत असतात. नक्कीच. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तपस्या कसं आहे ना, आयुर्वेदानुसार आपण ह्याला रजोनिवृत्ती असं म्हणतो. जेव्हा मासिक पाळी चालू होते ते पाळी जायचं, हा काळ जो असतो ना तो प्रजननाचा काळ असतो. म्हणजे हा काळ खूप महत्वाचा असतो प्रत्येक स्त्रीसाठी. तितकाच हा काळ सुद्धा महत्वाचा आहे, कारण का ह्या काळानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे चेंजेस घडून येत असतात. जसं आपण बघतो की स्त्रियांना मेनोपॉज चालू झाला की पहिली काही ठराविक लक्षणं दिसायला लागतात. जसं त्यांना मूड स्विंग्स व्हायला लागतात. म्हणजे ती स्त्री कधी खूप आनंदी आहे तर कधी खूप दुःखी असते. तिला हॉट फ्लशेस म्हणजे तिला खूप गरम गरम वाटायला लागतं आणि ती विचार करते की मला एवढं गरम का वाटतंय, माझ्या शरीरात असं काय वेगळं घडलंय की ज्यामुळे मला इतकं गरम वाटतंय. तसं स्त्रियांमध्ये रात्री झोप जी असते ना ती खराब होऊन जाते. म्हणजे त्यांना ती शांत झोप लागत नाही, बेचैनी वाटत राहते, छातीत धडधड व्हायला लागते, असे अनेक सिम्पटम्स स्त्रियांमध्ये दिसायला लागतात. त्याचबरोबर घामाचं प्रमाण सुद्धा वाढतं. म्हणजे त्यांना वाटतं की घाम हा कशामुळे येतोय, कारण का काही पेशंट्स येऊन विचारतात हे हार्टशी रिलेटेड आहे का काही, घाम जास्त येतोय. तर अशा वेळेस त्यांना सांगावं लागतं की तुमची पाळी आता जाण्याची वेळ आहे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला ह्या प्रकारचा घाम येऊ शकतो. काही स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात अंगावरनं जायला लागतं, म्हणजे प्रमाण खूप जास्त असतं. काही स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि काही स्त्रियांमध्ये पाळी ही इरेग्युलर व्हायला लागते, म्हणजे ती जायला लागते. जसं आपण म्हणतो की हा जो पिरियड आपण मेनली बघतो मेनोपॉजचा, हा आधी 45 नंतर चालू व्हायचा, 45 ते 50. पण आजकालच्या जीवनशैलीमुळे किंवा आजकालचं जसं आपलं लाईफस्टाईल आहे त्यामुळे हा काळ कुठेतरी 40 पासून पण आजकाल चालू व्हायला लागलेला आहे. बरोबर. आणि त्यांना हे जे सिम्पटम्स असतात ती 2 ते 3 वर्ष हे सिम्पटम्स दिसतात आणि त्यानंतर कुठेतरी जाऊन ही पाळी थांबत असते. पण ही पाळी थांबताना शरीरात पण काहीतरी वेगळं घडत असतं की त्यामुळे ही पाळी थांबते. सो नॉर्मली आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन
हे 2 महत्वाचे हॉर्मोन्स आहेत की त्याचं प्रमाण जेव्हा आपल्या शरीरात कमी व्हायला लागतं तेव्हा आपली पाळी ही थांबायला लागते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण बघतो तर ह्याच्याशी कुठेतरी दोष हे जोडलेले आहे. आपण जसं बघतो की बाल्यावस्थेमध्ये कफ हा जास्त असतो शरीरामध्ये, बरोबर, त्याचं प्रमाण जास्त असतं. तारुण्यावस्था तेव्हा पित्ताचा जो काही पित्त दोष आहे तो आपल्या शरीरात जास्त असतो. आणि वार्धक्य म्हणजे वृद्धावस्था जेव्हा येते तेव्हा आपल्या शरीरात वात दोष वाढायला लागतो. बरोबर. पण जसं पाळी जाणं ही नैसर्गिक चक्र आहे त्याप्रमाणे हे चक्र पण बदलतंय दोषांचं चक्र. म्हणजे तारुण्यावस्था मधून वृद्धावस्थात जाताना पित्त जे आहे ते खूप डॉमिनंट होतं पहिले आणि हळूहळू ते कमी होऊन मग ते वाताच्या डॉमिनन्स मध्ये जातं. म्हणून स्त्रियांमध्ये ह्या काळामध्ये पित्त दोष इतका डॉमिनंट झालेला असतो की त्यामुळे त्याची झळ जाणवायला लागते अगदी त्यांना. म्हणजे छातीत जळजळ होणं किंवा त्यांच्यामध्ये हॉट फ्लशेस जाणवणं, गरम वाटणं, घाम खूप जास्त प्रमाणात होणं, हे सगळं त्यांना लक्षणं दिसायला लागतात. आणि जसं हे प्रमाण कमी होणार आहे तसंच त्यांच्या शरीरात वातदोष लगेच वाढणार. म्हणून स्त्रिया येऊन कंप्लेंट करतात की मॅडम आता आम्हाला जॉईंट पेन्स व्हायला लागलेला आहे, आम्हाला हेअरफॉल जाणवतोय, आमच्यामध्ये हे चेंजेस दिसायला लागले. बरोबर. पण त्यांना कुठेतरी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की हे नैसर्गिक चक्र आहे, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला ह्यातून जायचंच आहे. पण ते जाताना आपल्याला काही त्रास होऊ नये याच्यासाठी आपण नक्की आयुर्वेदाची मदत घेऊ शकतो. नक्कीच. आता जसं मेनोपॉज हा एक काळ आहे, हो, तसं प्री मेनोपॉज हा सुद्धा एक महत्वाचा काळ म्हटला जातो. पेरीमेनोपॉज आपण जसं त्याला म्हणतो. करेक्ट. तर त्या काळामध्ये नेमकं काय घडत असतं, कारण की तोही महत्वाचा काळ म्हटला जातो. हो, आता ह्या काळामध्ये जे आपल्या शरीरातले डॉमिनंट हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन याची लेवल कुठेतरी हळूहळू वरून खाली येत जाते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात. आणि ही लक्षणं जी आपण आधी बघितली तीच सगळी लक्षणं आपल्याला ह्या काळात दिसायला लागतात, त्या काळामध्ये दिसायला लागतात. आणि मग पाळी थांबली की मेनोपॉज चालू, म्हणजे तेव्हा ती थांबलेली अवस्था असते. सो अशा प्रमाणे ते स्त्रियांमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स दिसायला लागतात. अशा काळामध्ये स्त्री ही मानसिक दृष्ट्या खूप खचलेली असते. म्हणजे तिला भीतीही वाटत असते काय होतंय नक्की आपल्या शरीराबद्दल. आणि जेवढं म्हणजे मासिक पाळी येणं ही म्हणजे शरीर शुद्धी करणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे ही माझ्यामध्ये तरी स्त्रियांना लाभलेलं वरदान आहे. आपण ते किती पेन होतं, कितीही त्याच्याबद्दल आपण जरी त्रास होतो सगळ्यांना, खरंय, पण ते नैसर्गिक दृष्ट्या शरीर आपलं डिटॉक्स होत असतं. म्हणून ते खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे स्त्रियांना 50 पर्यंत आजारपण कमी असतात किंवा त्यांना जॉईंट पेन वगैरे हे सगळं प्रमाण कमी असतं. पण जसं म्हणजे 50 नंतर वातदोष वाढल्यामुळे तसंच पाळी थांबल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये गुडघ्यांच्या जागी सूज येते किंवा त्यांना जॉईंट पेन्स व्हायला लागलेले असतात. अर्थरायटिस डेव्हलप होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. म्हणून त्यांचं आहार नीट ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जर त्यांचं पचन नीट असेल तर त्या ह्या गोष्टी छान टॅकल करू शकतात. मग त्यांना तेवढं त्या गोष्टींमुळे त्रास होणार नाही. म्हणजे जर पचन चांगलं ठेवायचंय, जर आपला अग्नी आहे तो चांगला ठेवणं खूप गरजेचं आहे. अग्नी जर आपण चांगला ठेवलेला असेल तर मग आपल्याला ह्या गोष्टींचा जास्त त्रास होत नाही. म्हणून अशा काळात सकाळी उठल्यावर गरम पाण्यात 1 चमचा तूप जर रेग्युलर स्त्रियांनी घेतलं तर वाढलेल्या पित्ताची जी झळ आहे ती त्यांना सोसावी लागणार नाही. सो हे ते त्या करू शकतात. आहारामध्ये फायबर्स, कार्बोहायड्रेट्स किंवा ह्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. पण जास्त प्रमाणात फायबर्स हे जायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट सुद्धा आहारात असणं हे खूप गरजेचं आहे. सो अशा काळात आपल्याला पित्तशामक आहार हा घेणं गरजेचं आहे. म्हणजे खीर घेणं, एखादी शेव्यांची खीर किंवा तांदळाची खीर, अशी खीर आपण घेऊ शकतो अशा काळामध्ये. त्याचबरोबर आपण मधुर रसात्मक आहार जो आहे जसं गुळ आहे, दूध आहे, ह्याचा वापर सुद्धा आपण आहारात करू शकतो. तसंच आवळा, त्याचाही वापर आपण करू शकतो. आवळ्याचा रस सकाळी उठल्यावर आपण घेतला तरीही त्याने आपल्याला मदत होणार आहे. तसंच स्त्रियांनी अभ्यंग करणं, म्हणजे शरीरात वात वाढणार आहे, मग वात वाढू नये याची काळजी स्त्रियांनी आधीच घ्यायची. म्हणून अंघोळीला जाण्याच्या आधी 10 मिनिटं शरीराला छान तेल लावायचं आहे. त्याने त्यांच्या शरीरात जास्त वात हा वाढणारच नाही. म्हणजे त्यांनी अगदी मेनोपॉज म्हणजे पाळी थांबल्यानंतर हे सगळं करण्यापेक्षा जर त्यांनी आधीच केलं तर त्यांना जास्त त्याचे त्रास भोगावे लागणार नाही.
बरोबर. सो हे त्या नक्की करू शकतात. त्याचबरोबर स्त्रियांना झोप छान लागली पाहिजे. त्यासाठी त्यांनी एकतर योगा करणं किंवा ध्यान करणं किंवा मंत्रोच्चार करणं, त्यांना जे आवडणारे असतील, त्यांच्या मनाला ज्याने आनंद मिळेल अशा गोष्टी अशा काळात त्यांनी करणं खूप महत्वाच्या असतात. त्याने त्यांचं मानसिक आरोग्य नीट राहिलं तर त्यांची जी पाळी आहे ती नैसर्गिकरित्या छान स्मूथली निघून जाईल. मग तेव्हा त्यांना जास्त काही त्रास सहन करावा लागणार नाही. बरोबर. म्हणून ह्या स्त्रियांना आपण असं सांगतो की हे तर करणं सगळं भाग आहे. रात्री वेळेवर झोपायचं, वेळेवर उठायचं, जेवणाच्या वेळा पाळणं खूप गरजेच्या आहेत, वेळेवर जेवणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस असेल तर अशा वेळेस शिरोधारा केली तरीही चालते. सो शिरोधारा केल्यामुळे आपलं जे आज्ञाचक्र आहे त्याच्या पाठी असणारी पिट्युटरी ग्लँड जी आहे ती ऍक्टिव्हेट व्हायला आणि त्याचबरोबर तिचं शमन होताना तिचं आपण पोषण करतोय. कारण का ती ग्लँड म्हणजे सगळी जे ग्लँड आहेत, एंडोक्राईन सिस्टीम जी आहे ती एकमेकांशी कोरिलेटेड आहे. सो मग एक जेव्हा हॉर्मोन कमी होते तेव्हा कुठेतरी पिट्युटरी ग्लँडवर पण थोडा अफेक्ट त्याचा होत असतो. सो असं हे जे चक्र आहे किंवा आपली जी सप्त चक्र आहेत शरीरातली ती नीट क्लीन होणं म्हणजे तुमचा ऑरा क्लीन होणार आहे आणि तुम्हाला मग मानसिक दृष्ट्या सुख मिळण्यासाठी मदत होणार आहे. आणि अशा काळात नक्कीच जी स्त्री असते ना तिच्या परिवाराने तिला साथ दिली पाहिजे. बरोबर. स्त्रियांची मानसिक अवस्था सुद्धा तुम्ही म्हटलं तसं की मूड स्विंग्स होणं किंवा एका क्षणात हे एका क्षणात ते असं होणं, ह्या अशा गोष्टी होत असतात आणि त्या तिच्याही नकळत होत असतात. तिला माहिती नसतं. पेशंट होती ती म्हणाली की माझ्या मुलाबरोबर माझं भांडण होतंय आणि भांडण झाल्यावर मी रडतीये. तर मुलगाही म्हणतो की आई तू रडतेस काय, तू काय लहान आहेस का? पण अशा काळात त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे की आईच्या शरीरात चेंजेस होत आहेत आणि ते चेंजेस तिला आपण ऍक्सेप्ट म्हणजे ह्याचं कुठेतरी एज्युकेशन पण मुलांनाही दिलं गेलं पाहिजे. नक्की. की त्यांना हे कळतच नसेल तर ते सपोर्ट नाही करू शकणार. पण त्यांना आईचंच काम आहे की त्यांना हे सांगणं अगं माझ्या शरीरात असे असे चेंजेस होणार आहेत त्यामुळे माझ्यात हे फरक तुला दिसू शकतात, ते तू ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जर त्यांनी ते केले तर ते त्यांना इझिली त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो. बरोबर. म्हणजे ज्या बरोबर आपण आहार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण त्याचबरोबर इतर आजूबाजूच्या माणसांची साथ सुद्धा तेवढीच महत्वाची असते. ह्या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे आहार तर आहेच पण त्याबरोबर असं आयुर्वेदामध्ये कोणती औषधं सांगितलेली आहेत का की जी त्यांनी या काळामध्ये सेवन केली तर त्यांना आराम पडू शकतो? नक्कीच. कुठलीही औषधं म्हटली ना की ती वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. हे तर स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावं. आपण इथे बघितलं, युट्यूबवर बघितलं, इंस्टाग्रामवर बघितलं म्हणून आपण ट्राय केलं असं न करता त्यांनी ते योग्य ते डॉक्टरांना दाखवून, वैद्यांना दाखवून, मार्गदर्शन घेऊन मगच ते चालू करणं गरजेचं आहे. बरोबर. पण आपण जसं बघतो की आयुर्वेदामध्ये अनेक वनौषधी आहेत आणि काही वनौषधी आहेत की ज्या स्त्रियांना खूप मदत करतात. त्यातली पहिली म्हणजे शतावरी. शतावरी ही जसं म्हटलं जातं की ही स्त्रीची सखी आहे आणि ती प्रत्येक तिच्या काळामध्ये म्हणजे तारुण्यावस्थेत, वार्धक्यात, बाल्यावस्थेत ती तिला मदत करते. म्हणून शतावरी हे आपल्या शतावरीचं सूप करून स्त्रिया करून घेऊ शकतात किंवा शतावरी चूर्ण मिळतं किंवा त्याच्या गोळ्या असतात पण त्या विचारूनच घेणं, त्याची मात्रा किती हे योग्य त्या मात्रेत घेणं गरजेचं असतं. तसंच अश्वगंधा हे जे आहे हे सुद्धा शरीरातील दाह कमी करायला, पित्त कमी करायला, तसंच प्रजननावर ते नीट काम करत असतं. त्यासाठी सुद्धा म्हणजे शुक्र धातूवर काम करणारं असल्यामुळे आपण त्याचा वापर आहारात करू शकतो. आणि स्त्रियांना जर जॉईंट पेन्स होत असतील तर पायांना काशाच्या वाटीने तेल लावायचं किंवा तुपाने काशाच्या वाटीने छान पाय घासून घ्यायचे. ह्याने त्यांच्या डोळ्यांना तेज तर मिळणारच आहे पण त्यांना आनंद मिळायला किंवा मानसिक दृष्ट्या पण बरं वाटायला त्याने मदत होणार आहे. तो आयुर्वेदातलं अजून एक औषध म्हणजे अश्वगंधा आहे. अश्वगंधा हे पित्तशामक आहे किंवा आपल्या शरीरात होणारा दाह कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केलेला जात असतो. तर ते दुधातून वापरू शकतो आपण. त्याचा वापर सुद्धा आपण ह्या काळामध्ये करू शकतो. तसंच पादाभ्यंग करू शकतो. पादाभ्यंग म्हणजे काय तर पायाच्या तळव्यांना तूप किंवा तेल लावून छान काशाच्या वाटीने गोलाकार सर्कल्स मध्ये ते मसाज करायचा असतो. बरं. सो त्याने सुद्धा डोळ्यांना छान तेज येतं. त्याचबरोबर मानसिक दृष्ट्या छान खंबीर होण्यासाठी ह्याने आपल्याला मदत होत असते. तसंच नस्य सुद्धा आपण करू शकतो कारण का ह्यावेळेस आपल्याला वेगवेगळे हॉर्मोनल इम्बॅलन्स जाणवत असतात आणि खूप
उष्णता जाणवत असते, तर हम्म. अशा वेळेस गाईच्या तुपाचं नस्य हे आपण करू शकतो. ते बरोबर. 2-2 थेंब नाकपुडीत घालायचे असतात, की त्यानेही त्या स्त्रियांना थोडं बरं वाटू शकतं. तसंच बरोबर. ब्राह्मी, शंखपुष्पी, मंडूकपर्णी ह्या ज्या मेद्य रसायन सांगितलेली आहेत किंवा बुद्धिवर्धक औषधं सांगितलेली आहेत, त्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. बरोबर. आता तुम्ही मगाशी म्हणालात तसं की मासिक पाळीमध्ये आपली बॉडी डिटॉक्स होत असते. हो. अशुद्ध रक्त त्या वाटे बाहेर पडत असतं. पण मेनोपॉज नंतर ह्या सगळ्या गोष्टी थांबतात. बरोबर. आणि मग कुठेतरी ते अशुद्ध रक्त आत शरीरातच राहतं. ती हो. बॉडी डिटॉक्स होत नाही. हो. हो. मग त्यावेळेस काय उपाय करायचे असतात किंवा त्यावेळेस काय नेमकं करावं स्त्रियांनी? ओके. अशासाठी आपण पंचकर्म करू शकतो, की ज्याने आपली शरीर शुद्धी वर्षातून एकदा आपण हे नक्कीच करू शकतो, अच्छा. की ज्याने शरीर शुद्ध व्हायला मदत मदत होते. जसंच वमन विरेचन हे शरीर शुद्ध करणारे उपाय आहेत, की त्यांचा अवलंब आपण करू शकतो. पण ते सुद्धा एखाद्या वैद्याला दाखवून विचारून कुठलं बरोबर योग्य आहे. आहे, कुठला दोष वाढलेला आहे शरीरात. सो त्या काळामध्ये मेनली वातदोष वाढलेला असतो, त्यामुळे बस्ती करणं हे योग्य ठरतं. बरोबर आहे. वातदोष वाढलेला असल्यामुळे. आणि त्याचबरोबर आहारावर कुठेतरी आपण नियंत्रण ठेवायचं, जसं की जास्त स्पायसी फूड खाणं किंवा ज्याने रक्त बिघडू शकेल, पित्त वाढू शकेल आणि पित्ताची विकृती होऊ शकेल, असे पदार्थ आपण आहारात टाळणं गरजेचं आहे. जसं शेंगदाणा आहे, मेथी आहे, आलं लसुणाची पेस्ट एकत्र किंवा बाजारातून आणलेली असेल, हो. तर ती बंद ठेवणं. गरम मसाला ह्याचं प्रमाण थोडंफार आहारात कमी असायला पाहिजे. आणि बरोबर. अशा वेळेस आपण सब्जा घेऊ शकतो, की जो पाण्यात घालून सकाळी उठल्यावर दुधातून घेऊ शकतो, की त्याने आपल्या शरीराला थंडावा मिळायला, आतून बरं वाटायला मदत होऊ शकते. बरोबर. तसंच गुलकंद आहे, गुलकंदाचं सेवन आपण करू शकतो. हं. कोकम सरबत आहे, त्याचं सेवन आपण करू शकतो. अशा ज्या काही गोष्टी ज्याने आपल्याला बरं वाटेल, त्या आपण नक्की करू शकतो. जसं नारळ पाणी आहे, नारळ बरोबर. पाण्याचं सेवन सुद्धा आपण करू शकतो. आणि रक्त शुद्ध होण्यासाठी आपण पहिले रक्त बिघडूनच जास्त द्यायचं नाही. हाच तेव्हा आपण एक सोपा मार्ग उपाय उपाय शकतो. करू शकतो. बरोबर. नक्कीच. म्हणजे काय म्हणतात ना, की काळजी आपण आधी घेणं ती आवश्यक आहे, की आयुर्वेदानुसार नंतर सांगितलेलंच आहे, कारण स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकारमोक्षणं. म्हणजे आजार झाल्यावर त्याच्याकडे औषध घेणं किंवा हे करण्यापेक्षा आजारी पडू नये ह्यासाठी सुद्धा आपण औषध घेणं महत्वाचं आहे. बरोबर, बरोबर. आणि त्या काळात तर स्त्रियांसाठी ते खूप महत्वाचं आहे. कारण मेनोपॉज नंतर जी होणारी शरीराची अवस्था आहे, तर त्यासाठी आधीच काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. मेनोपॉजचा जो काळ असतो, तो साधारण काय म्हणतात, की किती काळ असतो? तो पिरियड जाण्याचा जो काळ असतो, तो साधारण किती असू शकतो? साधारणतः तो 2 ते 3 वर्षांचा असतो. काही स्त्रियांना अगदी कळत सुद्धा नाही. पाळी अच्छा. कधी गेली हे सुद्धा त्यांना कळत नाही. पण काही स्त्रियांमध्ये त्याचा खूप त्यांना त्रास होतो किंवा त्यांना 2-3 वर्ष हा त्रास होत असतो. कधी-कधी त्यांना सल्ला दिला जातो, की जास्त ब्लीडिंग होत असेल जास्त प्रमाणात, तर हिस्टेक्टॉमी केली जात असते, म्हणजे गर्भाशय काढून टाकलं जात असतं. हो, हो. सो ह्या काळात ते होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून तेव्हा ब्लीडिंगवर कंट्रोल राहणं किंवा जास्त प्रमाणात जात नाहीये कणा, याच्याकडे स्त्रियांनी लक्ष देणं महत्वाचं आहे. बरोबर. जसं मेनोपॉजचं तुम्ही म्हणालात, की काळ आधी आलाय, की हो. आता आधी 50च्या नंतर व्हायचं, आता हो. ते कुठेतरी 40च्या उंबरठ्यावर आलंय. याचं कारण कुठेतरी मासिक पाळी आधीच लवकर 10व्या-11व्या वर्षीच येणं सुरू झालेलं आहे. हो. मग त्याचा आणि मेनोपॉजचा संबंध असू शकतो का? की लवकर आली तर लवकर जाते असं काही असतं? हो, असं म्हणतातच, की लवकर आली असेल तर लवकर जाऊ शकते. पण आजकाल अगदी तू म्हणतेस ना, तसं 11-12 पण नाही, अगदी 9व्या वर्षी सुद्धा पाळी यायला लागलेली आहे. कुठेतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स हे कुठेतरी त्याच्यासाठी कारणीभूत आहे. हो. आणि तुमचे जर हॉर्मोन्स नीट सुरळीत खाली जात असतील ना, तर पाळी ही नीट थांबू शकते. बरोबर. म्हणजे ते जाताना त्यांनी तुम्हाला त्रास नाही दिला पाहिजे. सो ते जाताना जर ते योग्य प्रकारे कमी झाले, तर ते आपल्याला त्रास नाही देत. म्हणजे तेवढं नैसर्गिकरित्या जशी पाळी कशी आपल्याला नैसर्गिकरित्या येत होती, बरोबर. तेवढंच हे नैसर्गिक आहे. त्यामुळे बरोबर. त्याचा काही असा त्रास होईलच असं नाही. पण ज्या स्त्रियांना होतो, त्यांनी मात्र त्याच्याकडे वेळेवर लक्ष द्यायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे पिरियड जेव्हा आपल्याला सुरू असतो, त्यावेळेस अनेक जणांच्या तक्रारी असतात, की आम्हाला 10-10 दिवस जातं, हो. 15-15 दिवस जातं. हो. आणि मग हा जो काळ आहे, हा ज्यावेळेस मेनोपॉज येणार असतं, जवळ आलेला असतो, हो. त्यावेळेस सुद्धा हा अशाच प्रकारचा त्रास होतो आणि मग त्यातनं हिमोग्लोबिन कमी होणं किंवा असे
प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतात. मग अशा वेळेस त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कारण ज्यावेळेस तुमचा हा पिरियड जो आहे तो हा जास्त आहे. हो. तर पहिली गोष्ट म्हणजे काही स्त्रियांमध्ये काय होतं, की 10 दिवस अंगावरनं हो. जात आहे. तर त्याला अत्यार्तव असं आयुर्वेदानुसार म्हटलं आहे. हम्म. म्हणजे जास्त प्रमाणात आपल्या शरीरातून रक्त निघून जातंय. बरोबर. जसं तू म्हणालीस तसं खरंच हिमोग्लोबिन अशा स्त्रियांमध्ये कमी व्हायला लागतं, की हो. त्यांना खूप थकवा यायला लागतो, हो. चक्कर येऊ शकते हो. किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना त्या फेस करत असतात. बरोबर. अशा वेळेस आपल्या शरीरातील रक्त नीट टिकवून ठेवणं ही गरजेचं आहे. हम्म. कारण का रक्त निघून जातंय तर म्हणजे कसं आहे समानाने समानाची वृद्धी होते. त्यामुळे हम्म. रक्त वाढणारा आहार अशा काळात आपण घेतलाच पाहिजे. बरोबर. जसं डाळिंब आहे किंवा आपण म्हणतो की दुधीचं सूप घेतलं पाहिजे, गाजर, टोमॅटो ह्याचं सूप घेतलं गेलं पाहिजे. बीट आहे, बीटाला शिजवून किंवा त्याची कोशिंबीर करून त्याचं आहारात कुठेतरी सेवन करणं खूप महत्वाचं आहे. आवश्यक आहे. त्याचबरोबर आयर्न पण छान राहिलं पाहिजे. सो आयर्न वाढण्यासाठी साधा सोपा काय करू शकतो तर लोखंडाची कढई घ्यायची, त्यात थोडं पाणी घालायचं आणि ते उकळायचं आणि ते पाणी आपण सकाळी उठल्यावर घेऊ शकतो, बरं. की त्याने आपल्याला नैसर्गिकरित्या लोह लोह मिळेल. मिळण्यासाठी मदत होत असते. आणि जेवण बनवताना पण ह्याच लोखंडी भांड्यांचा वापर करणं महत्वाचं आहे, की बरोबर. ज्याने आपल्याला नैसर्गिकरित्या लोह हे आपल्या आहारातून मिळू शकतं. तसंच स्त्रियांना सांगतो, की फळं ही आहारात फायबर असणं गरजेचं आहे. कारण का त्यातनं आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात, अँटीऑक्सिडंट्स मिळत असतात. तर त्याचा वापरही ह्या काळात त्यांनी चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. सो असं केल्याने त्यांना त्यातनं शमन मिळण्यासाठी त्यांना उपयोग होत असतो. आता हे ज्यांचं जास्त जातं त्यांच्या बाबतीत झालं. काहींच्या बाबतीमध्ये उलटा प्रकार होतो. हो. की त्यांना अगदीच म्हणजे 1-2 दिवस होतं किंवा नंतर मग अगदीच नाही जातात, अचानकच थांबतं. हो. असे अनेक वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये असतात. तर मग ज्यावेळेस असा प्रॉब्लेम असतो की अगदीच कमी जातंय, त्यांच्या शरीराच्या दृष्टीला ते घातकच आहे. जसं तू म्हणालीस ना आता, की जर रक्त जास्त जातंय अंगावर, तरी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. हो. म्हणजे जर 4 दिवसानंतर किंवा 7 दिवसानंतरही जर रक्तस्राव होत असेल, तर तो वेळेवर थांबणं गरजेचं आहे. बरोबर. तसंच जर 2च दिवस अंगावरनं जात असेल, तर तेही चुकीचं आहे. हां. सो त्याच्यामध्ये आपल्या शरीरातली जी पाळी आहे, ती रक्त शुद्ध नीट करतच नाहीये त्याचा अर्थ. हम्म. जे एंडोमेट्रियम तयार होत आहे, त्याचं शेड ऑफच नीट होत नाहीये. बरोबर. आणि मग कुठेतरी ते आत साठून एंडोमेट्रियम थिक व्हायला लागतं. त्याची साईज सुद्धा वाढायला लागते हळूहळू. म्हणून शरीर शुद्धी होताना जर थोडंसंच जात असेल अंगावरनं, म्हणजे ज्या स्त्रियांमध्ये आधी 4 दिवस जात होतं, आता मात्र त्यांना 2च दिवस जातंय किंवा अगदी 1च दिवस जातंय, तर कुठेतरी शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे आणि तो वेळेवर ट्रीट करणं खूप महत्वाचं आहे. जर आपण तो वेळेवर ट्रीट केला नाही, अशीच सायकल चालू राहिली, तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. बरोबर. म्हणून ते पूर्णतः अव्हॉइड करायचं आहे. सो अशा वेळेस स्त्रिया ज्या आहेत, जर अंगावरनं 2च दिवस जात आहे किंवा पाळीच येत नाहीये, पाळी इरेग्युलर झाली आहे, तर हे कुठेतरी पीसीओडीचं लक्षण सुद्धा असू शकतं. तर अशा वेळेस स्त्रियांनी सकाळी उठल्यावर गाजर, बीज आणि काळे तीळ ह्याचं सेवन करायचं असतं. सो हे दोन्ही म्हणजे गाजर बीज जे आहे ते अर्धा चमचा आणि काळे तीळ जे आहेत ते पाव चमचा. काळे तीळ जे असतात ते उष्ण असतात, त्यामुळे त्यांचं प्रमाण हे मोजकच घ्यायचं असतं. हे 2 ग्लास पाण्यामध्ये उकळायचं आणि ते 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास झाल्यावर त्या पाण्याचं सेवन आपण सकाळी उठल्यावर करायचं. याने नैसर्गिकरित्या पाळी येण्यासाठी 4 दिवस जाण्यासाठी त्याने मदत होत असते. तर ज्या स्त्रियांना हा त्रास होत असतो त्या नक्की हा उपाय करू शकतात, की माझ्या पेशंट्सनी हे ट्राय केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना नैसर्गिकरित्या म्हणजे कुठलंही रासायनिक औषध न घेता सुद्धा त्यांना मासिक पाळी आलेली आहे. त्यामुळे हे ते नक्की ट्राय करू शकतात. बरोबर. या सगळ्यावरती तुमच्याकडे काय ट्रीटमेंट दिली जाते तुमच्या क्लिनिकमध्ये? ओके. सो आमच्या क्लिनिकमध्ये काय असतं, की त्यांना योग्य ते मार्गदर्शन, काउन्सिलिंग केलं जातं. त्यांना जर काही त्रास होत असेल, तर त्याप्रमाणे त्यांचे सिम्प्टम्स कमी होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मुळापर्यंत जाणं, की हे कशामुळे होत आहे, कुठलं हार्मोन बिघडलेलं आहे, कुठला दोष वाढलेला आहे आणि हे शमन करण्यासाठी त्याप्रमाणे शमन चिकित्सा दिली जात असते. बरोबर. पंचकर्म लागलं तर त्याप्रमाणे त्यांना पंचकर्म सुद्धा सुचवलं जात असतं, की ह्यासाठी काय करणं योग्य राहील. आणि अशा प्रकारे ती जी नैसर्गिक पाळी जाण्याचा जो काळ आहे, तो सुकर करण्याचं काम हे आपण क्लिनिकमध्ये करत असतो, की स्त्रियांना त्यातनं जास्त त्रास नाही झाला पाहिजे किंवा त्यांची काळजी ह्या काळात आपण सगळ्यात जास्त घेणं हे ॲज अ डॉक्टर आमचं काम आहे. सो आम्ही ते नीट करत असतो. बरोबर, नक्कीच. कारण कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात
तुम्ही म्हणालात तसं की अत्यंत महत्वाचा काळ आहे आणि काळजी घेण्याचा काळ आहे. काळजी करण्याचा नाही तर घेण्याचा काळ आहे. घेण्याचा काळ. कारण ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे. कारण नंतर काहीतरी मोठं त्यातनं होण्यापेक्षा जर आधीच आपण काळजी घेतली तर ते सुकर होईल. बरोबर. आणि त्यासाठी नक्कीच डॉक्टर रुचा तुमच्यासारखे डॉक्टर्स आहेत म्हणून नाही. ह्या सगळ्या काय म्हणतात प्रॉब्लेम्स वरती आम्हाला छान सोल्युशन्स मिळत असतात. आणि तुमच्याशी बोलून नेहमीच वेगळ्या विषयांवरती बोलून वेगवेगळे उपाय, घरगुती उपाय, छोटे छोटे आपण काय काय करू शकतो खरंय. याची माहिती आम्हाला मिळत असते. जसं आज आपण आता मेनोपॉजवर बोललो तसं आणखीन अनेक विषय आपल्या नक्कीच. मनामध्ये आहेत नक्कीच. आणि ते आपण नक्कीच येत्या काळामध्ये पुढे घेऊन येऊ. पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही या विषयावरती इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि आम्हाला स्त्रियांना विशेषतः याची खूप मदत होईल. कारण शेवटी त्याही गोंधळलेल्या असतात हो. ह्या अवस्थेमध्ये. कळत नसतं की नेमकं आपल्या बाबतीत काय होतंय. बरोबर. आणि कुठेतरी तुम्ही म्हणालात तसं हे शिक्षण देणं हो. आणि आपल्या मुलांशी त्याबद्दल स्पष्टपणे बोलणं खरं. हेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण त्यांना जर ह्या गोष्टीतलं ज्ञानच नसेल तर ते तरी काय करणार. खरंय. खरंय. अगदी त्याच्यामुळे अगदी मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्यांच्याशी सुद्धा या विषयावरती आपल्याला बोलणं संवाद गरजेचं. साधणं आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मनापासून आभार. तपस्या. तुझं सुद्धा खूप सुंदर असे प्रश्न विचारलेस आणि तुझ्या बरोबर मुलाखत करताना मला नेहमीच खूप छान वाटतं. थँक्यू. आणि असंच आपण गप्पा मारत राहू वेगवेगळ्या विषयावर. आणि तुम्ही मात्र दिलेल्या स्क्रीनवरती फोन करायला, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका. डॉक्टर रुचा नेहमीच त्यासाठी आहेत, उपलब्ध आहेत. त्यांच्या क्लिनिकला जरूर भेट द्या. काही मनात प्रश्न असतील तर ते त्यांना बिनधास्त विचारा. ते नक्कीच तुम्हाला उत्तर देतील. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.